जय जय राम कृष्ण हरी। तर पंढरीच्या पांडुरंगाला मानणारी लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही, सर्व जाती धर्माची। आपण जर पंढरपूरला गेला असाल तर बघा, भगवंताच्या चरणावर दोन बोट रुतलेली आहेत। परंतु ती दोन बोट कुणाची रुतलीत बरं? मी ध्रुव कमलेश ठोके आपलं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माऊली मुक्तिकेशी नावाची एक दासी होती। सुंदर स्त्री होती, अतिशय सुंदर। तिला भक्तीचं अजिबात वेड नव्हतं। ती पंढरपूरच्या जवळच राहत होती। दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला पालख्या येतात। ज्ञानेश्वर माऊलींची, तुकाराम महाराजांची अशा अनेक पालख्या येतात। लाखो लोक या वारींमध्ये असतात। लाखो लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या नावाचा गजर करत चाललेली असतात। तर ही मुक्तिकेशी एका दिंडीजवळ आली आणि विचारलं, नेमकं तुम्ही चाललाय कुठं? लोक सगळे जमून। त्यावेळी वारकऱ्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला चाललोय। आम्ही आमच्या पंढरीच्या राजाला भेटायला चाललोय। अहो माऊली, ती मुक्तिकेशी म्हणते, नेमका तुमचा पंढरीचा पांडुरंग दिसतो तरी कसा? त्यावेळी एका वारकऱ्याने सुंदर असं वर्णन केलं। लहानपणी आमच्या पंढरीच्या पांडुरंगाने गोकुळात राहून खूप लोणी खाल्लाय त्यानं, त्यामुळे तो लोण्यासारखा नरम आहे आणि रूप एवढं सुंदर आहे की कोणीही त्या रूपावर भाळेल बघता क्षणी। हो, मुक्तिकेशीला इच्छा झाली आपणही भेटावं या पांडुरंगाला। तिने वारकऱ्यांना सांगितलं, मलाही घेऊन चला, माझीही इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाला भेटायची। नेमकं तुमचा पंढरीचा पांडुरंग दिसतो तरी कसा? आणि मुक्तिकेशी वारकऱ्यांसोबत चालू लागली। त्यावेळी मुक्तिकेशीलाही वारकऱ्यांसोबत लाभ मिळाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा। वारकऱ्यांसोबत मुक्तिकेशी गाभाऱ्यात आली आणि बघते तर काय, ती तर पाषाणाची मूर्ती, मग लोण्यासारखी मऊ कशी? तिने हे पाहण्यासाठी आपली ही दोन बोटं घेतली बघा आणि दोन्ही बोटं भगवंताच्या चरणावरती दाबली आणि चमत्कार घडला। दोन्ही बोटं भगवंताच्या चरणावरती रुतली गेली। तिला तिचं रडू आवरेना, तिला तिची चूक उमगली। ती देवाच्या चरणाशी नतमस्तक झाली आणि म्हणते, देवा मला माफ कर। म्हणूनच बांधवांनो, आज तगायात आपण गेला पंढरीच्या पांडुरंगाला तर पहा, जी दोन्ही बोटं रुतलेली आहे ती आहेत मुक्तिकेशीची। फक्त मनामध्ये भाव पाहिजे तर देवाचं रूप तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही। दिसणारच रूप, मनापासून भक्ती पाहिजे। देव कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये जय जय राम कृष्ण हरी लिहा। धन्यवाद।